घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या 3 ऑगस्टच्या भागामध्ये आता ऋषिकेश जानकीला मोठा धक्का बसलेला असतो. कारण ऋषिकेशने ते पत्र नानांना लिहिलेलंच नसतं. ऋषिकेशने तर वेगळं पत्र दिलेलं असतं आणि नाना तिथे आता कोणत्या तरी शेत जमिनीचा उल्लेख करतात. तेव्हा आता ऐश्वर्या ऋषिकेश जानकीच्या उडालेल्या चेहऱ्याचा रंग पाहते. तर नाना सांगतात की खरं तर कालच मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं देणार होतो, परंतु जी शेतजमीन घ्यायची होती ना त्याच्या ती कशी आहे हे सगळं काही चौकशी करण्यासाठी मी माझ्या मित्राला सांगितलं होतं. तुला आवडले आहे ना, आणि ती जमीनही चांगली आहे, इन्व्हेस्टमेंट आपण करूयात. ऋषिकेशला आता तिथे काहीच कळत नसतं की नक्की काय चाललं आहे. ऋषिकेशने तर स्वतः वेगळं पत्र दिलं होतं. त्याला पार्वती कोण आहे हेचा विचारायचा होता, परंतु नानांच्या हातात वेगळं पत्र कसं काय गेलं. इतक्यात आता ऋषिकेश नानांना काहीतरी विचारणार तिथे शरू आलेली असते आणि ती सांगते की वा वहिनी, भजनचा वास किती छान सुटला आहे. त्यावेळी आता सुमित्रा सांगते की आपल्या शरूचं नाक ना म्हणजे मांजरीसारखं आहे की लगेच पळत आली बघ. इतक्यात पाठीमागून आता सारंगने सगळे काही गिफ्ट्स आणलेले असतात. तेव्हा आता तो शरूला सांगत असतो की वा, माझ्या आधी येऊन बसतेस का भजी खायला, माझ्यासाठी घे थोडी, आणि आपण सगळेजण मिळून आता दादा वहिनीच्या लग्नामध्ये काय गिफ्ट आले आहेत ते बघायचे आहेत, उघडून चला. आता सारंगने तसं म्हणता क्षणी सगळेच जण खूप एक्साइटमेंटमध्ये असतात. सगळेजण आपल्या आपल्या भजनच्या प्लेटा उचलतात आणि तिकडेच जातात. परंतु ऋषिकेश जानकीचा मनात मात्र वेगळीच खळबळ चालू असते. तर त्यानंतर ऋषिकेश आणि जानकी दोघे आता बाजूला किचनमध्ये आलेले असतात आणि ऋषिकेशला मोठा धक्काच बसलेला असतो. तर ऋषिकेश जानकीला सांगतो की अगं नानांनी कोणतं पत्र वाचलं आहे, मला तर काहीच कळत नाहीये जानकी. तेव्हा आता जानकी सांगते की कदाचित नानांनी दुसरं कोणतं तरी पत्र वाचलं असावं. काल जेव्हा ते आले होते तेव्हा तर आपल्याला असंच वाटलं की नाना आपल्या प्रश्नांची सगळं उत्तर देतील, आणि आता काहीतरी वेगळंच बोलत आहेत. इतक्यात आता ऋषिकेश जानकीला सांगतो की मग मी नानांना विचारून आलो. तेव्हा आता जानकी पटकन त्याला थांबवते आणि त्याला सांगते की नका, तुम्ही सर्वांसमोर हा विषय काढूच नका. कदाचित असं असेल की नानांनी ते पत्र तुमचं वाचलंही असेल, परंतु नानांना सगळ्यांसमोर काही प्रश्नांची उत्तरं द्यायची नसतील म्हणून त्यांनी विषय टाळला असावा. ते तुमच्याशी एकट्यात बोलतील. तिकडे तोपर्यंत आता सगळ्यांनी गिफ्ट्स ओपन करायला सुरुवातही केलेली असते. एकमेकांना ते गिफ्ट दाखवत असतात आणि शरूला तिथे एखादं गिफ्ट आवडलेलंही नसतं. इतक्यात तिथे आता सारंग म्हणतो की अरे, दादा बहिणी कुठे आहेत, ज्यांच्यासाठी गिफ्ट आले आहेत तेच इथे नाही आहेत. तेव्हा ओवी पटकन आता ऋषिकेश आणि जानकी या दोघांना बोलवते. ओवी आता तिथे सांगते की आई बाबा, तुम्ही इथे काय करत आहात, तुमचे गिफ्ट तिथे ओपन करत आहेत, सगळे वाट बघतायत, चला ना. तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की हो बाळा, तू चल, आम्ही आलो. आणि त्यानंतर ऋषिकेश जानकी जात असताना जानकी आता ऋषिकेशला परत सांगते की उगाच चेहऱ्यावरती तणाव दिसू देऊ नका, संशय येईल सगळ्यांना. तर त्यानंतर ऋषिकेश जानकी इकडे आलेले असतात. तर तिथे आता गिफ्टमध्ये कढई आलेली असते. तेव्हा आता सारंग त्या कढईवरून आता शरूची टांग खेचायला लागतो, तिची चेष्टा करायला लागतो. तो म्हणतो की या कढईला आपण शरू ताईसारखं बाजूला करून ठेवूयात, नाहीतर कढई पाहिली ना मला ना शरूताईच्याच आठवण येते. कारण ती जेव्हा जेव्हा येते तेव्हा वहिनीचं सतत आता गॅसवरती कढई ठेवून सगळं काही चालूच असतं, कधी भजी कर, कधी मेदूवडा तळ. तेव्हा आता शरू सारंगला एक धपाटा मारते आणि सांगते की शान्या, ते माझ्यासाठी बनवलेलं असतं आणि तूच खातो. आता या सगळ्या गप्पा गोष्टी चालूच असतात. सगळेजण खूप एन्जॉय करत असतात, हसत असतात, एकमेकांना कमेंट पास करत असतात. तिथे ऐश्वर्याचं मात्र मोठा धमाका करण्याच्या विचारात असते ती. कारण तिथे पत्र असतं, ते ऐश्वर्याने एका गिफ्ट रॅपरमध्ये पॅक करून ठेवलेलं असतं की जेणेकरून पटकन ती उचलेल आणि सगळ्यांसमोर बॉम्ब फोडेल. मुद्दाम आता ऐश्वर्या तिथे पडलेली जी पॉकेट असतात ती दाखवत म्हणायला लागते की अरे, हे पाकिटं कसले आहेत. तेव्हा आता सारंग सांगतो की काही लोकांनी आता पाठवले असतील, बघू द्या, आपण वाचूयात, त्यामध्ये काय आहे ते बघूयात. इतक्यात आता मुद्दाम ऐश्वर्याने ते पाकिटाचे सगळं काही खालती पाडलेलं असतं आणि त्यानंतर ती तिथे माफी मागते. परंतु तिला आता ते जे पत्र तिने गायब केलं आहे ते पत्र एका पॉकेटमध्ये ठेवायचं असतं आणि ऐश्वर्याने पुढच्या कारस्थानाला सुरुवात केलेली असते. तर सारंग आता अर्धी पत्र वाचतोय, तोपर्यंत तिने आता जे ऋषिकेशचं पत्र लपवून ठेवलेलं असतं ते बाहेर काढते, त्या पॉकेटमध्ये टाकते आणि त्यानंतर सारंगाला दाखवते ही पॉकेट वाचायची राहिली आहेत. तेव्हा आता सारंग सांगतो की याच्यावरती तर नावच नाही आहे, कोणी लिहिलं असेल. आणि त्यानंतर सारंग सांगतो की घ्या, यामध्ये आता एक कागद लिहून पाठवला आहे कोणीतरी, की कदाचित दादासाठी लव्ह लेटर आहे. तेव्हा आता सगळेजण ऋषिकेशची थट्टा करत असतात. इतक्यात आता ऐश्वर्या सांगते की बघू द्या, मी वाचते. खरं कारस्थान तर तिनेच केलेलं असतं, सगळ्यांसमोर बॉम्ब फोडायचा असतो आणि रणदिवे कुटुंबात फूट पाडायची असते.
ऐश्वर्या मोठ्यानेच तिथे म्हणते की अरे हे तर पत्र आहे. तेव्हा आता ऋषिकेश जानकीला मोठा धक्काच बसतो. तर ते धक्क्यानेच एकमेकांकडे पाहतात. तेव्हा आता जानकी विचार करते की हे पत्र तर नानानं दिलं होतं, हे पत्र इथे अचानकच काय आलं. तेव्हा आता कारस्थाने ऐश्वर्या मनामध्ये विचार करते की आता ना ऋषिकेश जानकीचं हे पत्र पाहून ना झोप उडाली असेल. आणि त्यानंतर ऐश्वर्याला आठवतं की जेव्हा काल लाईट गेले होते तिने त्या संधीचा फायदा घेऊन नानांच्या कपाटातून ते पत्र चोरलेलं असतं. आणि ती विचार करते की फायनली आता ती वेळ आली आहे रणदिव्यांच्या घरात बॉम्ब फोडण्याची. तर त्यानंतर तिथे आता ऐश्वर्या सांगते की आता खऱ्या अर्थाने महाभारताला सुरुवात होणार आहे. तेव्हा आता ऐश्वर्या सांगते की हे तर ऋषिकेशने लिहिलेले पत्र आहे, कदाचित नानांसाठी लिहिलेलं पत्र आहे. तेव्हा आता सगळेजण खूप एक्साइटमेंटमध्ये असतात. तर इकडे आता ऋषिकेश आणि जानकी दोघेही खूप घाबरून गेलेले असतात. जानकीचे हातसुद्धा आता थरथर कापायला लागलेले असतात. तर ऋषिकेश आता ऐश्वर्याच्या हातून ते पत्र मागवतो. परंतु तिथे शरू आणि सारंग सांगतात अरे थांब ना रे दादा, आम्हाला ऐकायचं आहे. तर तेव्हा ऐश्वर्या सांगते की ठीक आहे मी वाचते मोठ्याने. तेव्हा आता ऐश्वर्या वाचत असते. त्या पत्रामध्ये ऋषिकेशने लिहिलेलं असतं की खरं तर अशा पद्धतीने मला तुम्हाला असं सत्य विचारायचं कधी वेळ येईल असं मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. मी आता तुम्हाला जे काही विचारतो आहे ते तुमचा अपमान करण्याच्या कोणत्याही उद्देशाने विचारत नाहीये. माझ्या सुमित्रा आईच्या झालेल्या विश्वासघाताची कारणं फक्त मला तुम्हाला विचारायची आहेत. हे वाक्य वाचल्याने आता सगळेजण धक्क्याने ऋषिकेशकडे पाहायला लागतात. आईवरती माझं जीवापाड प्रेम आहे आणि माझ्या आईच्या वरती अन्याय करणाऱ्याला जाब विचारण्याचा मला पूर्ण अधिकार आहे, मग ते माझे वडील का असेनात. ऐश्वर्या आता पुढे वाचत असते. तेव्हा आता ऋषिकेश तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. परंतु जानकीच्या आता ऋषिकेशचा हात पकडते आणि त्याला थांबवते, त्याला मागे खेचते. तर ते आता ऐश्वर्या वाचत असते. त्यामध्ये ऋषिकेशने पहिला प्रश्न विचारलेला असतो की पार्वती नक्की कोण आहे, आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की पार्वतीशी तुमचा नक्कीच काय संबंध आहे. तेव्हा आता घरातले सगळेजण धक्क्याने ऋषिकेशकडे पाहत असतात. ऋषिकेशला वाटलेलं सुद्धा नसतं की इतका मोठा तमाशा आता घरामध्ये उभा होईल. तर त्यानंतर ऐश्वर्या पुढे आता पत्र वाचत असते. त्या पत्रामध्ये ऋषिकेशने लिहिलेलं असतं की हिमतरावांच्या घरामध्ये मी तुमच्या आणि पार्वतीच्या लग्नातला फोटो पाहिला आहे. तुमचं आणि पार्वतीचं लग्न झालं आहे का. तेव्हा तर आता सारंग, शरू तिथे त्या दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकते की आपले नाना आपल्यावरती एवढे संस्कार करणारे, प्रेम करणारे नाना अशी काय चूक करू शकतात, असं सगळ्यांनाच तिथे प्रश्न पडलेला असतो. ऋषिकेशला आता या पद्धतीने सगळं सत्य बाहेर आणायचं नसतं, परंतु त्याचा नाईलाज होतो आणि तो तिथे गप्प खांबासारखा उभा असतो. घरात सुमित्रा आईसारखी एवढी सुंदर बायको असताना तुम्ही दुसऱ्या बाईकडे का गेलात नाना. या संदर्भात मला आणि जानकीला जी काही माहिती आहे ती मी घरातल्या कोणालाही बोललेलो नाही आहे आणि कदाचित बोलणारही नाही आहे. सगळेजण धक्क्याने एकदा नानाकडे तर एकदा ऋषिकेशकडे पाहत असतात. सुमित्राला हे सत्य जेव्हा आता सगळ्यांच्या समोर आलं आहे म्हटल्यानंतर मोठा धक्का बसलेला असतो. तर त्यानंतर ऐश्वर्या पुढे पत्र वाचत असते. तर त्यामध्ये लिहिलेलं असतं ऋषिकेशने की नाना मला माफ करा, मला अशा पद्धतीने तुम्हाला या सगळ्या गोष्टी विचारायच्या नव्हत्या आणि आपल्या वडिलांना या अशा गोष्टींबद्दल जाब विचारण्याचा कुठल्याही मुलावरती वेळ येऊ नये. मला या सगळ्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं द्याल याची मला खात्री आहे आणि तुमच्यावरती तेवढा विश्वासही आहे. कदाचित या बाबतीत माझा गैरसमजही झालेला असू शकतो. तेव्हा नक्की सत्य काय आहे हे तुमच्या तोंडून ऐकण्याची मी वाट पाहतोय. तुमचाच ऋषिकेश. असं आता तिथे ऋषिकेशने नानांना पत्र लिहिलेलं असतं. जानकीने त्याची साथ दिलेली असते. तर नाना आणि सुमित्रा यांच्या बाबतीत आता तिथे घरच्यांमध्ये सुद्धा मोठे गैरसमज निर्माण झालेले असतात. जे सत्य गेले कित्येक वर्ष नाना आणि सुमित्राने लपवून ठेवलेलं असतं ते सत्य ऐश्वर्याने मुद्दाम सर्वांसमोर आणलेलं असतं. का तर तिला रणदेवींच्या घरात फूट पाडायची असते. तेव्हा आता नाटके ऐश्वर्या तिथे ऋषिकेशला म्हणायला लागते की बापरे ऋषिकेश दादा हे काय आहे सगळं. तेव्हा आता सुमित्रा ऋषिकेशवरती विश्वास दाखवत सांगते की नाही मला असं वाटतं की ऋषिकेशने हे पत्र लिहिलं नसावं, हा कोणाचा तरी वाह्यातपणा आहे, ते फेकून दे एका बाजूला. तेव्हा आता सारंग सांगतो की एक मिनिट आई, हे पत्र ना मी बघतो, हस्ताक्षर कोणाचं आहे ते शोधतो आणि त्याला चांगलेच सौदावरत्न दाखवतो. तेव्हा आता सारंग ते पत्र वाचत असताना सुमित्रा त्याला अडवते आणि सांगते की अरे सारंग दे बाजूला फेकून. आता ऐश्वर्याला भीती वाटते की तिचा प्लॅन फ्लॉप होईल की काय, परंतु ऋषिकेश आता स्वतःच कबूल करतो की ते पत्र त्यानेच लिहिलं आहे. ऋषिकेश तिथे सांगतो की हे तर पत्र मी नानांना एकट्यात वाचायला दिलं होतं, हे इथे कसं आलं मला माहिती नाहीये. नाना हे सगळं प्रश्न मला आता तुमच्या समोर
सगळ्यांसमोर विचारायची नव्हती तुम्हाला, परंतु आता माझा नाईलाज आहे. तेव्हा आता सुमित्रा ऋषिकेशला सांगते की अरे ऋषिकेश, काहीतरीच काही गैरसमज घेऊन बसला आहेस तो. माझा ऋषी असा विचार करणंच शक्य नाही आहे, असं सुमित्रा परत आता ऋषिकेशवरती विश्वास दाखवते. त्यावरती ऋषिकेश सांगतो की नाही आई, मला तसे पुरावेसुद्धा मिळाले आहेत. तेव्हा आता शिरू चिडते आणि ऋषिकेशला सांगते की दादा, अरे तू सरळ सरळ नानावरती घाणेरडे आरोप लावतो आहेस, कळतंय का तुला? तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की नाही शरू, मी आरोप करत नाहीये, मी फक्त नानांना माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सांगतोय. तेव्हा आता सुमित्रा जानकीला सांगते की जानकी, अगं हा कसा वागतो आहे, काय बोलतो आहे, तू समजाव त्याला. तेव्हा आता जानकी सांगते की आई, मला असं वाटतं की ऋषिकेश आणि नाना या दोघांनी आज जाऊन सगळं काही बोलावं. इतक्यात आता ऐश्वर्या मध्यस्थी करते, कारण तिला बॉम्ब तर फोडलेला असतो, परंतु त्याचा तमाशा कसा होतोय हे पाहायचं असतं. तेव्हा आता ती जानकीला सांगते की माफ करा वहिनी, परंतु जे नानांवरती आरोप लागले आहेत ना ते खूप गंभीर आहेत आणि आपल्या घरात कुटुंब कलशाचा कौल घेणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे ना. मग आम्हालाही कळलं पाहिजे सत्य नक्की काय आहे, नानांवरती असे आरोप का लावले आहेत. तेव्हा आता सारंग आणि शरू दोघेही आता तिला सांगतात की बरोबर आहे ऐश्वर्याचं, आम्हालाही आता सत्य काय आहे ते कळलं पाहिजे. तेव्हा आता जानकी सांगते की शरूवंश, ऋषिकेश जे बोलत आहेत ते खरं आहे. तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तिथे. तेव्हा आता जानकी सांगते की हिम्मत काकांच्या घरी जेव्हा मी गेले होते ना, तेव्हा मी नानांसोबतचा एका बाईसोबत फोटो पाहिला. ही गोष्ट मी जेव्हा ऋषिकेशला सांगितली तेव्हा आम्हाला सत्य समजलं की तीच बाई आहे ज्याबद्दल आता ऋषिकेश बोलत आहे, पार्वती. आणि मी नानांनाही आता हिम्मत काकांसोबत बोलताना पाहिलं होतं की माझं आणि पार्वतीचं नातं कोणालाच कळणार नाही. तेव्हा आता बाजू सावरून घेण्यासाठी सुमित्रा समोर येते आणि सांगते की अगं जानकी, काहीतरीच काय बोलते आहेस तू. सुमित्राला आधीचंच सत्य माहिती आहे, ही गोष्ट ऋषिकेश, जानकी इतर कोणालाही माहिती नसते. तर त्यानंतर ऋषिकेश हा सुमित्राकडे येतो आणि सांगतो की आई, मला माहिती आहे आणि तुला हे सत्य कळल्यानंतर किती मोठा धक्का बसतोय हेही मला जाणवत आहे. तुझ्यासाठी माझा जीव तुटतोय गा आई, परंतु याची त्या नानांना काहीच फिकीर नाहीये. अगं गेले कित्येक वर्ष नाना तुझी फसवणूक करत आहेत. मला माहिती आहे की तुझ्या नानांवरती खूप विश्वास आहे. ऋषिकेश आता हट्टालाच पेटलेला असतो आणि तिथे सगळेजण सारंग, शरू, ऋषिकेश आता रडत असतात, कारण त्यांना आपला बाप असा आहे की ज्याने आपल्या आईला फसवणूक केली आहे असंच वाटत असतं. आणि त्यासाठी ऋषिकेश आता नानांवरती घाणेरडे आरोप लावून जाब विचारत असतो. परंतु सुमित्राला सगळं सत्य माहिती असतं. जर आता ऋषिकेश त्यांचा सावत्र भाऊ आहे हे जर कळलं तर ते ऋषिकेशचे चांगले वागतील का, असा विचार करून गेले कित्येक वर्ष सुमित्राने ते सत्य लपवलेलं असतं. तर नाना आता ऋषिकेश ओरडून ओरडून जाब विचारत असतो. तो सांगत असतो की उत्तर द्या नाना, पार्वती कोण आहे, का तुम्ही आमच्या आईची इतकी दिवस फसवणूक केली. सुमित्रा तिथे आता ऋषिकेशला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते. आता ऋषिकेश इतका चिडलेला असतो की तिथे आता त्याला आवरणंही मुश्किल झालेलं असतं. तेव्हा आता सुमित्रा पटकन येते आणि सर्वांसमोर आता ऋषिकेशच्या कानफाटात मारते. ऋषिकेशला ज्या आईवडिलांनी आता लहानाचं मोठं केलं, साधी चापटही कधी मारलेली नव्हती, त्या ऋषिकेशला आता सर्वांसमोर सुमित्राने चापट मारले आहे हे पाहताच सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. तर त्यानंतर ओवी घाबरूनच आता रूममध्ये पळून जाते. तेव्हा आता सुमित्रा सांगते की मिळालं का उत्तर ऋषिकेश, हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि जर तू आता नानांना या बाबतीत काही प्रश्न विचारायला गेलास ना तर तुझ्या आईचं मेलेलं तोंड बघतील. तेव्हा आता ऋषिकेशला, सारंग, शेरूला मोठा धक्का बसलेला असतो. तर त्यानंतर सुमित्रा नानाचा हात पकडते आणि त्यांना सांगते की तुम्ही चला इथून, अजिबात काही प्रश्नांची उत्तरं द्यायची गरज नाही आहे, आणि ती रूममध्ये त्यांना घेऊनही जाते. खरं तर सुमित्राला हे सत्य कळूच द्यायचं नसतं, कारण जर सत्य समजलं तर घराचे फुटाफूट होईल हे तिला चांगलं माहिती असतं. परंतु ऐश्वर्याला हेच गरजेचं असतं आणि हे सगळं घडलेलं असतं ते एका आजीच्या मूर्खपणामुळे. तर त्यानंतर सारंग आणि शरू ऋषिकेशकडे येतातही, परंतु ऋषिकेश आता खूप चिडलेला असतो आणि तो हाताच्या इशाऱ्याने त्यांना थांबवतो. तेव्हा आता दोघेही जागेच थांबतात. त्यानंतर ऋषिकेश आता रागाने तेथून रूममध्ये निघूनही येतो. तर ऐश्वर्या खूप हसत असते, मजा घेत असते या सगळ्याचे. तर ऋषिकेश आल्यानंतर आता जानकी त्याच्या पाठोपाठ येते आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की नाही जानकी, माझं सांत्वन अजिबात करू नकोस. अगं मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की आईने मला लहानाचं मोठं केलं, परंतु आतापर्यंत साधी चापटही मारली नव्हती गं. खरं तर त्याहून सगळ्यात जास्त वाईट काय वाटतं आहे माहिती आहे, नानांनी आईची फसवणूक केली आहे आणि मी सत्य सांगतोय तरी आई सत्य मानायलाच तयार नाही आहे. उलट नानांच्या चुकांवरती ती पांघरून का घालते हेच मला कळत नाही आहे. आता
ऋषिकेशचा सुमित्रामुळे खूप संताप होत असतो. तेव्हा तिथे आता जानकी ऋषिकेशला सांगते की कदाचित आईना नानाचं हे सत्य माहिती असावं असं मला वाटतं आहे. तेव्हा ऋषिकेशला मोठा धक्काच बसतो. हा भाग आता इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की नानाने आता सगळ्या घराबाराला बोलवून घेतलेलं असतं आणि तिथे मोठं बॉम्ब फोडत नाना सांगतात की आज ती वेळ आली आहे सगळ्या कुटुंबांना सत्य सांगण्याची. माझं आणि पार्वतीचं लग्न झालं होतं. पार्वती ही माझी पहिली बायको आहे. तिची इच्छा होती, तिने माझ्याकडून वचन घेतलं होतं की हे सत्य कोणालाही कळू नये की तिचा मुलगा कोण आहे ते. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की नाना अहो सांगा ना तो मुलगा नक्की कोण आहे. तर तिथे आता खूप मोठा धमाका करत नाना सांगतात की अरे तूच आहेस ऋषिकेश. तेव्हा ऋषिकेश आता कोसळलेला असतो. तर तिथे ऐश्वर्या मोठ्यानेच म्हणते की म्हणजे ऋषिकेश दादा सुमित्राईंचा सावत्र मुलगा आहे. तेव्हा सारंग शरू या दोघांनाही मोठा धक्का बसलेला असतो. तर आता जानकी आणि ऋषिकेश हे मिळून आता अख्खे घर कसं सावरणार. तर आता ऐश्वर्याच्या केलेल्या प्लॅनिंगनुसार रणदिवे कुटुंब फुटणार का हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू